गाईस, तर तुमचं पुन्हा एकदा ह्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज बाहेर खूप पाऊस पडत असल्यामुळे आज आम्ही घरी गरमागरम भजी बनवणार आहे. आणि त्यासाठी माझी हेल्प करण्यासाठी माझे फादर येत आहेत. सो प्लीज फादर या. सो आज आम्ही दोघं जण मिळून आज भजी बनवणार आहे गरमागरम. सो लेट्स स्टार्ट. आता आपण स्टार्ट करूया. गॅसवरती भजी ठेवूया बाहेर. आता याच्यामध्ये आपण तेल होतो बघा. तेल अजून थोडं घ्यायचं. तेल अजून जरा घेऊया. एक तेल सेकंड. मस्तपैकी पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये गरम गरम भजे. आम्ही दोघं मिळून कांदा भजी, ते पण कांदा भजी 2 मिनिट कुरकुरीत कुरकुरीत अशी कांदा भजी. कांदा तेल जरा 5 मिनिटे परत गरम होऊ देऊया. तुला लागणं आपण मिक्स करून ठेवलेलं. मी तो पण मिक्स करून ठेवलेली. ती काढून चमच चमचा घेतलेला आहे. असं मिक्स केलेलं. तेल गरम होते. पाऊस पडतोय बाहेर आणि आपण मस्त असं संध्याकाळ झाल्या 8 वाजले असते. 8:30 आणि आमचा चाललाय बेत गरम गरम कांदा भजी. आमचा कॅमेरामन असं जरा ओके. जरा 5 मिनिटे जरा मोठे काय मस्त पैकी उभे गरम झालेलं नाही. तेल गरम झालं तर भजी असे कुरकुरीत मस्त पैकी तेल आता गरम झाले काय आणि कुरकुरीत अशी गरमागरम कांदा भजी. पाऊस पडला का नाही बाहेर ते कांदा भजी चहा. हा एक नंबरच काम. पावसाळ्यात आपण असं खायला पाहिजे गरम गरम करून. हा ओके. कसं झालं बघा. आता थोडं याला हलव. गरमागरम पकोडे म्हणतात. पकोडे काही ठिकाणी पकोडे म्हणतात, काही ठिकाणी कांदा भजी बनतात. तर आपल्या मराठी ह्याच्यामध्ये कांदा भजी असं आपण याला म्हणतो. आणि या मंडळी सगळ्यांनी गरमागरम भजी खायला. कसं झालं टेस्ट बघूया. बघा गरमागरम कुरकुरीत कसली भारी भजी दिसते. आता खाण्यात कशी आपण बघूया. टेस्ट करून बघा.
तर आता एक गरम तर हे भजी आता नुसताच काढलेले होते आपण ते घेऊन आलोय तर बघूया कशी झाली. सो फर्स्ट राईट खूपच छान झालेली आहे भजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही सर्वजण नक्की या ही भजी खायला. खास माझ्या पप्पांच्या हातनं बनलेली भजी. हे बघा कसे झाले भजी गरमागरम. हा हा मस्त लागते खरं. हो एक नंबर. असे गरम अशा या पावसात गरमागरम भजी. हा हा वा एक नंबर. पाऊस भजी आणि चहा. खूपच छान. या मस्त पैकी आता भजी खाव्या गरमागरम. बाहेर पाऊस पडते. पाऊस बारीकच आहे एवढं काही नाही मोठा. बारीक पावसातच पेंजिनमध्ये गरम गरम भजी. या पावसात आम्ही भजी खात आहे गरमागरम. तर तुम्ही नक्कीच या अशी भजी खायला. तर आजचा हा ब्लॉग इथेच संपूया. भेटूया उद्या नवीन ब्लॉग.